विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ क्रमांक 3 बल व दाब या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्यातील अ. एसआय पद्धतीत बलाचे एकक टिंब हे आहे. उत्तर आहे न्यूटन. दुसरं. आपल्या शरीरावर हवेचा दाब टिंब इतका असतो. उत्तर आहे वातावरणीय दाबा इतका असतो. पुढची रिकामी जागा बघणार आहोत. एखाद्या वस्तू करता वेगवेगळ्या टिंब द्रवात प्लावक बल टिंब असते. उत्तर आहे या प्रकारे घनतेच्या आणि भिन्न. म्हणजे या प्रकारे आपण ही रिकामी जागा वाचणार आहोत. एखाद्या वस्तू करता वेगवेगळ्या घनतेच्या द्रवात प्लावक बल भिन्न असते. पुढची रिकामी जागा आहे. दाबाचे एसआय पद्धतीतील एकक टिंब आहे. उत्तर आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. सांगा पाहू माझा जोडीदार. या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला आहे. आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहे. पहिलं आहे द्रायू. उत्तर सर्व दिशांना सारखा दाब. दुसरं धार नसलेली सुरी कमी दाब. तिसरं दिलेलं आहे अणुकुचीदार सुई जास्त दाब. चौथं सापेक्ष घनता विशिष्ट गुरुत्व. आणि पाचवं आहे हेक्टोपास्कल. याचं उत्तर आहे वातावरणीय दाब. अशा प्रकारे या ठिकाणी आपण योग्य जोड्या लावलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ. पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडून दिला तो पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल कारण लिहा. उत्तर प्लास्टिकचा ठोकळा पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल हे त्याचे वजन व त्यावर कार्य करणारे पाण्याचे प्लावक बल यावर अवलंबून असते. प्लास्टिकच्या ठोकळ्याचे वजन त्यावर कार्य करणाऱ्या प्लावक बलापेक्षा जास्त असेल तर तो ठोकळा पाण्यात बुडेल. पण वजन कमी असेल तर तो ठोकळा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत राहील. आणि जर ठोकळ्याचे वजन व प्लावक बल समान असल्यास तो ठोकळा पाण्याच्या आत तरंगत राहील. पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्यातील आ दिला आहे माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त का असते. उत्तर ठराविक बलामुळे निर्माण होणारा दाब बल लावलेल्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. क्षेत्रफळ जेवढे जास्त तेवढा दाब कमी होतो. अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त ठेवल्याने रस्त्याच्या संपर्कात येणारे चाकांच्या भागांचे क्षेत्रफळ वाढते. परिणामी दाब कमी होतो व टायर फुटत नाही. तिसरा प्रश्न आहे. आपल्या डोक्यावर सुमारे किती हवेचा भार असतो तो आपल्याला का जाणवत नाही. उत्तर आपल्या डोक्यावर हवेचा 103 MBR इतका दाब असतो. आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्ये हवा असते आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्त असते. यांचा दाब वातावरणाच्या दाबाच्या विरुद्ध दिशेने क्रिया करीत असतो व तो त्याला संतुलित करतो. त्यामुळे हवेचा दाब किंवा भार प्रचंड असूनही त्याचा परिणाम आपल्याला जाणवत नाही. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 4. असे का घडते. त्यातील अ. समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते. उत्तर वस्तूवरील प्लावक बल द्रायूच्या घनतेशी समानुपाती असते. गोड्या पाण्याची घनता समुद्राच्या पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते. परिणामी गोड्या पाण्यात जहाजावर प्रयुक्त झालेले प्लावक बल कमी असते. म्हणून ते गोड्या पाण्यात अधिक खोलीपर्यंत बुडते. त्यातील आ प्रश्न आहे. धारदार चाकूने फळे सहज कापता येतात. उत्तर आपल्या हातामुळे निर्माण झालेले बल चाकूमुळे फळावर कार्य करते. क्षेत्रफळ जेवढे कमी तेवढा दाब वाढतो. चाकू धारदार असल्यास हे बल कमी क्षेत्रफळावर कार्य करते. परिणामी कापण्याची क्रिया सहज करता येते. पुढचा प्रश्न बघणार आहोत.
धरणाची भिंत तळाशी रुंद असते? उत्तर, त्यातील पहिला पॉइंट आहे द्रवाचा दाब द्रवातील खोलीनुसार वाढत जातो, त्यामुळे धरणातील पाण्याचा दाब वरच्यापेक्षा तळाशी खूपच जास्त असतो. या प्रचंड दाबामुळे धरणाच्या भिंतीला तडे जाऊ नयेत अथवा ती पडू नये यासाठी ती वरच्यापेक्षा तळाशी अधिक रुंद व अधिक मजबूत बनवलेली असते. पुढचा प्रश्न आहे, थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेला फेकले जातात. उत्तर, विराम अवस्थेतील बसमध्ये प्रवासी उभे असताना बस एकदम चालू झाल्यास त्यांच्या पायांना ते बसची निगडीत असल्याने बसची गती प्राप्त होते, पण त्यांच्या शरीराचा वरचा भाग मात्र जडत्वामुळे पूर्वीच्या विराम अवस्थेत राहतो, त्यामुळे प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. प्रश्न क्रमांक 5, खालील सारणी पूर्ण करा. या ठिकाणी वस्तुमान, आकारमान आणि घनता. बघा आता या ठिकाणी वस्तुमान दिलेलं आहे 350, आकारमान दिलेला आहे 175. या ठिकाणी आपल्याला घनता शोधून काढायची आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या उदाहरणात आकारमान दिलेलं आहे आणि घनता दिलेली आहे, तर वस्तुमान शोधायचे आहे. बघा या प्रकारे आपण ते शोधून काढू शकतो. या ठिकाणी आपल्याला सूत्र वापरायचं आहे घनता बरोबर वस्तुमान भागिला आकारमान. हे सूत्र वापरून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. बघा या प्रकारे घनता बरोबर 350 छेद 175. आता या ठिकाणी 175 एक 175, 175 दुनी 350. या प्रकारे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 2. दुसरं उदाहरण बघणार आहोत. बघा या ठिकाणी आपल्याला घनता बरोबर वस्तुमान भागिला आकारमान हेच सूत्र वापरायचं आहे. या ठिकाणी घनता 4 होती म्हणून 4 लिहिलं, बरोबर वस्तुमान भागिला 190 आकारमान होतं म्हणून भागिला 190 लिहिलं. आता वस्तुमान शोधून काढायचं आहे म्हणून वस्तुमान बरोबर 190 गुणेला 4 बरोबर 760. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वस्तुमान मिळालं ते म्हणजे 760. पुढचं उदाहरण आहे. पुढची सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. बघा धातूची घनता शोधून काढायची आहे, पाण्याची घनता दिलेली आहे आणि सापेक्ष घनता सुद्धा दिलेली आहे. बघा या प्रकारे आपण हे सूत्र वापरणार आहोत. सापेक्ष घनता बरोबर धातूची घनता भागिला पाण्याची घनता. पहिल्या उदाहरणामध्ये सापेक्ष घनता होती 5, बरोबर धातूची घनता आपल्याला शोधायची आहे आणि पाण्याची घनता दिलेली आहे 10⁻³ आता या ठिकाणी 5 गुणेला 10⁻³ ही आपल्याला धातूची घनता या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणून या प्रकारे आपण लिहिणार धातूची घनता. हे सूत्र वापरून आपण या ठिकाणी धातूची घनता शोधून काढली आहे. या ठिकाणी 5 गुणेला 10⁻³ हे आपलं उत्तर आहे. दुसऱ्या उदाहरणात धातूची घनता आणि पाण्याची घनता दिलेली आहे. आपल्याला सापेक्ष घनता शोधून काढायची आहे. बघा या प्रकारे हे सूत्र वापरलं आहे. सापेक्ष घनता बरोबर धातूची घनता भागिला पाण्याची घनता. बघा या प्रकारे हे उत्तर आपण मांडलेलं आहे. 8.5 गुणेला 10⁻³ छेद 10⁻³ आता या ठिकाणी 10⁻³ 10⁻³ जर कॅन्सल झाले तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं ते म्हणजे 8.5. म्हणजे सापेक्ष घनता या ठिकाणी मिळाली 8.5. पुढची सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. बघा या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि दाब दिलेला आहे. आपल्याला वजन शोधायचं आहे. बघा या ठिकाणी सुद्धा आपल्याला सूत्र वापरायचं आहे. दाब बरोबर वजन भागिला क्षेत्रफळ. आता या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये 20,000 दाब होता. 20,000 बरोबर वजन भागिला क्षेत्रफळ दिलेलं आहे 0.04. या ठिकाणी वजन आपल्याला मिळणार आहे 20,000 गुणेला 0.04. जर दोन्ही संख्यांचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी आपल्याला वजन मिळालं ते म्हणजे 800.00. या प्रकारे हे 800 वजन मिळालेलं आहे. दुसरं उदाहरण सोडवणार आहोत. बघा आता या ठिकाणी दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला वजन दिलेलं आहे आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे. म्हणून या प्रकारे लिहून घेतलं दाब बरोबर वजन भागिला क्षेत्रफळ.
म्हणजेच दाब बरोबर 1500 भागिला 500, 0 0 कॅन्सल झाले, 5 1 5, 5 त्रिक 15, म्हणजे या ठिकाणी दाब मिळाला 3. म्हणून या प्रकारे आपण तक्त्यामध्ये दाब लिहिलेला आहे 3. प्रश्न क्रमांक 6 बघा, आता या ठिकाणी 6व्या प्रश्नामध्ये काय दिलं आहे. प्रश्न क्रमांक 6, एका धातूची घनता 10.8 गुणिला 10 किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे, तर धातूची सापेक्ष घनता काढा. बघा, आता या प्रकारे आपण हे उत्तर काढणार आहोत. सापेक्ष घनता बरोबर धातूची घनता भागिला पाण्याची घनता. बघा, या ठिकाणी सापेक्ष घनता आपल्याला मिळणार आहे 10.8 गुणिला 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब भागिला पाण्याची घनता किती आहे 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. या ठिकाणी 10⁻³ 10⁻³ कॅन्सल झाले, उत्तर मिळालं 10.8. प्रश्न क्रमांक 7, एका वस्तूचे आकारमान 20 सेंटीमीटर क्यूब आणि वस्तुमान 50 ग्रॅम आहे. पाण्याची घनता 1 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब, तर ती वस्तू पाण्यावर तरंगेल की बुडेल. बघा, या ठिकाणी या प्रकारे हे उत्तर आपण लिहिणार आहोत. वस्तूची घनता बरोबर वस्तुमान भागिला आकारमान. वस्तूची घनता दिलेली आहे, त्याचबरोबर वस्तूचे आकारमान सुद्धा दिलेले आहे. आता या ठिकाणी पाण्याची घनता सुद्धा आपल्याला दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी या सर्व गोष्टी जर आपण व्यवस्थित बघितल्या तर वस्तूची घनता जी आहे ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे, म्हणून ती वस्तू पाण्यामध्ये बुडेल. पुढचं उदाहरण आहे, एका 500 ग्रॅम वस्तुमानाच्या प्लास्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचे आकारमान 350 सेंटीमीटर क्यूब इतके आहे. पाण्याची घनता 1 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब असेल तर खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल. खोक्याने बाजूस सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल. बघा, आता या ठिकाणी या प्रकारे याचं उत्तर आपण लिहिणार आहोत. खोक्याची घनता बरोबर वस्तुमान भागिला आकारमान बरोबर, ठिकाणी वस्तुमान दिलेलं आहे 500 आणि आकारमान दिलेलं आहे 350. या ठिकाणी 1 0 1 0 कॅन्सल झाला, नंतर वरती होते 50 आणि खाली आहेत 35, म्हणजे 5 7 35 आणि 5 10 50, म्हणजे खोक्याची घनता मिळाली 10/7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढी, आणि पाण्याची घनता आहे 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे या ठिकाणी अर्थात खोक्याची घनता जास्त असल्याने तो बुडेल. आता खोके स्वतःच्या आकारमाना एवढे पाणी उत्सारेल, म्हणून आता खोक्याने बाजूला सारलेल्या पाण्याचे वस्तुमान बरोबर खोक्याचे आकारमान गुणेला पाण्याची घनता. आकारमान होते 350 सेंटीमीटर क्यूब गुणेला 1 सेंटीमीटर गुणेला 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाण्याचे वस्तुमान मिळाले ते म्हणजे 350 ग्रॅम. अशा प्रकारे आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.